गोविंदा आला. तो गोविंदाच्या सरावाला आलो आहे. हा आहे कांदिवलीमध्ये समता क्रीडा भवनचा हिरकणी गोविंदा पथक, महिलांचा गोविंदा पथक आहे. 5 थर यशस्वी असे कडक असे 5 थर लावणारा आणि यंदाचं त्यांचं लक्ष आहे 6 थर. त्यांचा सराव पाहणार आहोत. गोविंदा आला रे. आपल्या या भारतभूमीत वीरांगना झाशीची राणी अहिल्याबाई होळकर तसेच आपल्या शिवचरित्रातील धाडसी महिला हिरकणीच्या धाडसी कार्यास अनुरूप आपल्या महिला गोविंदा पथकाचे नाव हिरकणी असावे. यानुसार कांदिवलीतील महिलांनी आपल्या मंडळाचे नाव हिरकणी गोविंदा पथक असे ठेवले. त्यानुसार या धाडसी महिलांचे हिरकणीसारखे धाडसी कार्य आपल्याला पाहायला मिळते. मी संजय बाविस्कर, समता क्रीडा भवन कांदिवलीचा सेक्रेटरी. या ठिकाणी आपण बघताय की समता क्रीडा भवनातून मल्लखांब प्रशिक्षण चाललं जातं. हे प्रशिक्षण या ठिकाणी आपण पावसाळ्यात आतमध्ये करतो आणि याचे मुख्य प्रशिक्षक आहेत उमेश साळवी, त्यानंतर दीपक शिंदे, जो पहिला वर्ल्ड कप मल्लखांब चॅम्पियनशिप झाली त्याचा पहिला वर्ल्ड कप चॅम्पियन आहे आणि महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेताही आहे. त्याचाच मोठा भाऊ गणेश शिंदे हाही शिवछत्रपती पुरस्कार विजेता आहे आणि आपल्या मल्लखांबचे नॅशनल प्लेयर्स आहेत सगळे, स्टेट आणि नॅशनलचे. या समता क्रीडा भवनामध्ये जसा मल्लखांब मोठ्या प्रमाणात चालतो तसा खो खो, कबड्डी, लंगडी हे सर्व देशी खेळ या ठिकाणी आपण सगळ्या मुलांना शिकवतो. मुलांना खेळामध्ये जास्तीत जास्त प्रोत्साहित करतो. मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करावी यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो. आणि आता आपण बाहेर पाहतोय महिलांचा गोविंदा पथक समता क्रीडा भवनाचा हिरकणी गोविंदा पथकाचे सगळे खेळाडू बघा एका रांगेत शिस्तीत उभे आहेत. आणि हा जो मॅट आहे तो हा नवीन मॅट आहे आणि हे पहिल्यांदाच हे हिरकणी गोविंदा पथक या मॅटवर खेळणार आहे. त्याचा शुभारंभ आज या मॅचचा शुभारंभ होतोय. वा, एकाच पटक्यात नमस्कार, मी शर्वरी बंडगे, समता क्रीडा भवनची खो खोची खेळाडू. हिरकणी महिला गोविंदा पथकासाठी सरावासाठी विजयबाई गिरकर, क्रांतिताई कुंदर, समता क्रीडा भवनचे सेक्रेटरी संजय बाविस्कर सर यांनी आम्हाला सरावासाठी मॅट उपलब्ध करून दिल्याबद्दल आमच्या महिला पथकांकडून त्यांचे खूप खूप आभार. तुम्ही बोला सर्व. धन्यवाद बोला मोठ्याने. थँक्यू सर.
नमस्कार, मी हेमंत सुरेश जुसार. मी हिरकणी महिला गोंधळ पथकाचा प्रशिक्षक. तसेच माझे सहकारी मनाली कदम ही माझ्यासोबत सहकार्य करते. तसंच दुसरे आहे मनीष कदम. हे आम्ही तिघही हा पथक चालवतोय. गेली 13 वर्ष हे पथक आपलं चालू आहे. हे 14वं वर्ष आहे. तर यावर्षी आम्हाला समता क्रीडा भवन या संस्थेतर्फे खूपच हातभार लागलेला आहे. त्या संस्थेतर्फे आम्हाला सर्व गोष्टी पुरवल्या गेल्या आहेत. मुलींना प्रॅक्टिस नंतरला जो पौष्टिक आहार लागतो ते आम्हाला दूध आणि केळं समता क्रीडा भवन यांच्या थ्रू मिळालेलं आहे. आणि आमची प्रॅक्टिस खरंच चांगली चालली आहे. इथे गेली 13 वर्ष आम्ही या समता क्रीडा भवनच्या पटांगणात प्रॅक्टिस करतोय. खरंच अजूनपर्यंत असं काही झालं नाही की कुठली इजा कुणाला होते. पण काही असेल तरी सर्व आम्ही तिघजण मॅनेज करून आम्ही हे पथक चालवत आहोत. म्हणजे आम्ही गेली 1 महिना म्हणजे 1 महिना झाला आमचा सराव सुरू केला आम्ही. तर त्यामध्ये मुलींचं असं आहे की लहान मुलीपासून मोठ्या महिलेपर्यंत असे पूर्ण महिला आपल्या सर्व एज ग्रुपच्या महिला आपल्याकडे आहेत. म्हणजे लहान म्हटलं तर सर्वात लहान जी मुलगी आहे ती 7 ते 8 वर्षाची आहे. आणि मोठी जी आहे तिला 2 मुलं आहेत अशी ही बाई आपल्याकडे आहे. इथे आपल्याकडे सरावासाठी येतात. काही जॉबवाले आहेत, काही कॉलेजवाले आहेत, काही शाळेवाले आहेत मुली. या सर्व एकत्र आपला वेळ मॅनेज करून, आपलं घर मॅनेज करून, आपला अभ्यास मॅनेज करून, सर्व हे करून आपल्या नावासाठी एक हिरकणी हे नाव चांगलं आहे. म्हणजे महाराजांच्या खाली महाराजांच्या बरोबर येतं. त्याच्यामुळे हे नाव जपण्यासाठी या सर्व हिरकणी एकत्र येऊन हा आपला दहीहंडीचा सराव करतात. गेली 13 वर्ष हा सराव चालू आहे. गेली 13 वर्षे म्हणजे गेली 12 वर्ष म्हणायला गेलं. कारण आम्ही जो पहिला वर्ष केला होता त्या वर्षी आम्ही सुरुवात करू फक्त आमच्याकडे 20 ते 25 मुली होत्या. तेव्हा अनुभव नव्हता. पण तेव्हा आम्ही 4 तर लावले. त्यानंतरला म्हणजे जो पहिला वर्ष झाला त्या दुसऱ्या वर्षापासून 13व्या वर्षापर्यंत कंटिन्युअसली आम्ही 5 तर लावत आलोय. आणि चांगले 5 तर लावलेले आहेत, कडक 5 तर लावले आहेत. यावर्षी वेगळी संकल्पना म्हणजे प्रत्येक जण आता 6 तर लावायचा प्रयत्न करतो. तर आमचा पण प्रयत्न आहे की यावर्षी आम्ही 6 तर लावणार आहोत. 6 थराची प्रॅक्टिस सुरू आहे. यावर्षी 6 तर लावणार आहे नक्की. नाहीये आम्ही कुठल्याही महिलेला किंवा मुलीला आम्ही नाही बोलत. त्याने आमचा इंस्टाग्राम आहे, आमचं YouTube चॅनल आहे. तिथे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही ठेवलेले आहेत. त्याच्यावर कॉल करणाऱ्या महिला मुली लांबूनही येतात. आमच्याकडे सध्या मुंबई सेंट्रलवरून मुलगी येते, वसईवरून मुलगी येते, नालासोपारावरून मुलगी येते, गोरेगाववरून मुलगी येते, चारकोप आहे, मालाड मालवणी आहे, तिथूनही मुली येतात. तसंच जी माझ्याकडे गेली 6 ते 7 वर्ष प्रॅक्टिस करते मुलगी, ती खास दहीहंडीसाठी सातारा म्हणजे गाव तिचा सातारा आहे, ती गावाला असते ताई. पण ती गावावरून खास प्रॅक्टिससाठी या दहीहंडीच्या उत्सवासाठी या हिरकणीच्या नावासाठी एक जोडलेलं मनातली भावना आहे. त्याच्यामुळे या हिरकणीसाठी ती गावावरून साताऱ्यावरून तुम्हाला माहिती आहे भात लावणी झाली आहे. भात लावणी झाल्यावर ती इकडे सरावासाठी कंटिन्युअसली येते. तुम्हाला आणि तुमचं एक बघितलं की सैनिकी कवायती जशा असतात ना तसाच तुमचा शिस्तबद्ध सैनिकी कवायतीनुसार तुमचा गोविंदा पथक आहे आणि त्यानुसार वागतो. तशी शिस्त आहे, तसा उत्साह आहे, कडक आहे तुमचा एकदम. तर तुमचा जो संकल्प आहे जो ठरवला आहे तो नक्कीच साकार होणार, तो यशस्वी होणार. तर तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. हा आहे हिरकणी गोविंदा पथकाचा बेस. तुम्ही पाहू शकाल हिरकणी गोविंदा पथकाचा बेस आहे. आणि बेस सहसा व्हिडिओ वगैरे असतो कारण तो आपल्या धरत असतो. त्यांच्याकडनं गोविंदाबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. गोविंदाबद्दलच्या नाव श्रद्धा परब आहे. मी गेले 13 वर्ष हिरकणी महिला गोविंदा पथकामध्ये आहे. आम्ही तुम्ही बघू शकता आम्ही एवढे सगळेजण बेसला आहोत. काही ह्याच्यातले आम्ही प्लेयर्स खो खो प्लेयर्स, कबड्डी प्लेयर्स आहोत. प्रत्येक जण कोण जॉबला आहे आमच्यामधलं, कोण कॉलेजला जातं. ही ताई जी आमच्या सोबत आहे मॅरिड आहे. तुम्ही बघत असाल तिचा छोटा मुलगा पण तिच्यासोबत रोज प्रॅक्टिसला येतो. आणि बघू शकतात की हे आमचे सगळे आहेत कोण स्कूलला आहेत. ती मुलगी स्वतः तिच्या मुलीला छोट्या मुलीला घेऊन येते रोज प्रॅक्टिसला. ती आज आलेली नाहीये. आणि आमचं एकच स्वप्न आहे की यावर्षी 6 तर लावायचे. तुम्ही बघितलंच असणार आमची प्रॅक्टिस कशी चालू होती ती. फक्त आमचा एक टॉपरवरचा बाकी होता 6वा पोचायचा बस. थकवा तर असं जाणवत नाही. जेव्हा आमच्या ग्रुपमध्ये मेसेज येतो, जे आमचे सिनियर्स आहेत कोच ते मेसेज टाकतात की आज आपला नारळ वाढवायचा आहे, त्या दिवसापासून आम्ही जे काय आमचं डेली रुटीन आहे ते ऍडजस्ट करून
8 ते 10 या टायमाच्या आम्ही प्रॅक्टिसला येतोच. आणि त्याच्यामध्ये जर काही आमचे इश्यूज असतील तर ते साईडला ठेवून आम्ही प्रॉपर 2 तास प्रॅक्टिस करायला येतो. त्यांचं रिॲक्शन तर असं काहीच नव्हतं, कारण तुम्ही बघायला गेलात तर ह्या ग्रुपमध्ये 90% मुली खो खो, कबड्डी, लंगडी खेळणार आहेत. म्हणून घरातल्यांनी कधी नाही असं बोललं नाही. आणि जेव्हा आमची जी 13 वर्षापूर्वी संकल्पना निघालेली, जे आमचे कोच आहेत हेमंत दुसाट, त्यांनी सांगितलेलं की आपल्याला हंडी पथक चालू करायचं आहे. त्यांनी फक्त एक आमच्या घरी प्रत्येकाच्या घरी कॉल करून सांगितलं आम्हाला. आम्ही दुसऱ्या दिवशीपासून प्रॅक्टिस करायला स्टार्ट केलेली आहे इथे. असं घरांचा तर कोणाचा विरोध झालेला नाहीये प्रॅक्टिससाठी. ड्रीम प्लेस आहे माझी ट्रिपल एकटाची. अच्छा, माझी आहे ड्रीम की मी मेन सिटीला मी अजून वरती जाऊ आणि अजून त्याच्यावरती 3 एक्झाम मी घेऊ एवढा प्रयत्न करते. आणि हे नक्कीच करणार, कारण की आमचे प्रशिक्षक खूपच चांगले आहेत. आणि हे मी पहिल्या वर्षापासूनच येते अंडेला, आणि त्यांच्यामुळे आम्ही लोक आज एवढे तर लावतात. 14 वर्ष झाले, 14वं वर्ष आमचा, 13 वर्ष पूर्ण झाले आणि अजून आम्ही प्रयत्न करू आणि अजून वाढत जाणार आमचा सराव असा. मला जायचंय तीनात, तर मला जायचंय वरती. ट्रिपल इक्का उचलायचं. माझी बेस मध्येच आय एम ओके. मी पण बिझी बेस मध्येच ओके. तर ह्या सर्वांनी आपापल्या ड्रीम प्लेस सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला माझं नाव रुपाली पाटील, मी ट्रिपल एक्का उचलते. आणि ही सृष्टी, ही सेकंड टॉपर आहे आणि ही पण सेकंड टॉपर आहे दृष्टी. आणि ही टॉपर आहे काव्य. हो, म्हणजे आम्ही येऊन वॉर्मअप वगैरे करतो, फिटनेस करतो. हात स्ट्रॉंग लागतात आणि पाय स्ट्रॉंग लागतात उठायचे. काउंटिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 16 17 19 20 21 21 22 23 विश्राम. एक साथ विसर्जन करेंगे. विसर्जन कर. गोविंदा आला रे आला पाहिलात ना. शिस्तबद्ध, जशी सैनिकाची कवायत असते ना, त्याप्रमाणे यांची कवायत होती. शिस्तबद्ध होतं, प्रणाम होता आणि त्यांचा कडक असे थर लागले. फिरता गोविंदा आपण पाहिलात. असा
प्रात्यक्षिक, असं सुंदर असं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. असा हा महिलांचा गोविंदा, नाव आहे हिरकणी गोविंदा पथक. हिरकणीचा तुम्हाला सांगायलाच नको, मी परिचय सांगितलं हिरकणीचं तुम्हाला. याच्या वीर माता हिरकणीचा परिचय तुम्हाला माहितीच आहे. असा हिरकणी, ह्या सर्व हिरकणी गोविंदा पथकांचा हा व्हिडिओ, त्याच्यावर कमेंट करा. गोविंदा आला रे आला. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल त्याने सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. गोविंदा आला रे आला.